एपिसोड 17 स्वस्तिय ज्योतिष मंच, सुहास शास्त्री. आज आपण एपिसोड 17मध्ये जर जातकाला चंद्राची महादशा सुरू आहे आणि त्यामध्ये जर शनीची अंतर्दशा आली तर काय जातकाच्या जीवनावरती प्रभाव पडतो याविषयीचा खुलासा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चंद्र शनी जेव्हा एकत्र येतात किंवा युती करतात किंवा दृष्टियोगाने शनीच्या 3ऱ्या 7व्या आणि 10व्या दृष्टीमध्ये जेव्हा चंद्र पडतो किंवा असतो तेव्हा विषयोग होतो. पण मग हा जो चंद्र महादशा आणि शनीच्या अंतर्दशेमध्ये काय बदल घडतो ते आपण आज जाणून घेणार आहोत. चंद्राची महादशा ही साधारण व्यक्तीच्या जातकाच्या जीवनामध्ये 10 वर्ष राहते. मग सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे की चंद्र म्हणजे नक्की काय. तर जातकाच्या जीवनामध्ये चंद्र म्हणजे त्याचं मन आहे, त्याच्या भावना, त्या जातकाची आई, जातकाचा जीवनभरातला प्रवास, दैनंदिन मानसिक स्थिती, जातकाशी लोकांशी व्यवहार करण्याची पद्धती, जातकाची स्मरणशक्ती, तसंच त्या जातकाचा अध्यात्म आणि अंतर्ज्ञान. चंद्र महादशेमध्ये मनाचा प्रभाव सर्वात जोरात सुरू असतो. माणूस भावनिक होतो, भूतकाळाशी जोडला जातो. कुटुंब महत्त्वाचं होतं, पण त्याचबरोबरीने आध्यात्मिकतासुद्धा वाढते. चंद्राच्या महादशेमध्ये शनीची अंतर्दशा असेल तर कर्म क्लिनिंग पिरियड, ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीचं कर्म स्वच्छ आणि साफसफाई करायला सुरू होत असतं. हा खरं तर खूप असा गूढ असा काळ आहे. ही एक कार्मिक बॅलेन्सिंग फेज असते. शनीचा प्रभाव चंद्रावर पडताना मनावरचा भार थोडा हलका होतो, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते. कामाची बऱ्याच वेळेला कडक तपासणी केली जाते. कुटुंब आणि पैसा यामुळे व्यक्तीवरती बऱ्याच वेळा प्रेशर वाढत राहतो. कधीकधी व्यक्ती स्वतःला दोषी समजतं. भूतकाळाचे काही शॅडो पुढे येत राहतात. मग चंद्र शनीला काय म्हणतोय तर शनी चंद्राला काय म्हणतो? शनी चंद्राला म्हणतो की तुझं मन मी स्थिर करील, पण तुला माझी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे शनी आता परीक्षा घेतोय चंद्राची. मग हा काळ कसा जातो तर जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला हा काळ मानसिक परिपक्वता देण्याकडे जातो. म्हणजे सुरुवातीला संकटाचा प्रेशर वाढवतो आणि नंतर अचानकपणे त्या संकटातून आपसूक ती व्यक्ती बाहेर पडते. म्हणजे अनुभवातून येणारी मानसिक मॅच्युरिटी किंवा परिपक्वता, आध्यात्मिक प्रगती होतीये. व्यक्तीमध्ये धैर्य येतं, कार्यक्षमता त्या व्यक्तीची वाढायला लागते. हळूहळू भावनांवरती नियंत्रण मिळवायला तो जातक शिकतो. या चंद्र महादशेमध्ये शनीची अंतर्दशा असते तेव्हा हे सर्व देतो, पण संघर्षातून देतो. खरं तर कुंडलीमध्ये या अशा महादशा आणि अंतर्दशेमध्ये काही उपाय आपण करू शकतो. चंद्र शनीचं आपल्याला संतुलन करावं लागतं. ओम शं शनेश्वराय नमः असं 108 वेळा दररोज सकाळचा जप करणं आणि ओम सोम सोमाय नमः रात्रीच्या वेळेला 9 मिनिटांपर्यंत जाप करणं. सलग 7 शनिवार तीळ तेल याचं दान करणं, काळी उडीद याचं दान करणं आणि कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची सेवा करणं ही अत्यंत शक्तिशाली रेमेडी उपाय आहे. मित्रांनो, असेच काही आणखीन दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा यासारखे व्हिडिओज आपण इथून पुढे स्वस्तिय ज्योतिष मंच या प्लॅटफॉर्मवरती बनवत आहोत आणि ते तुम्हाला पाहायला मिळत असतील. तुर्तास इतकंच मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वस्तिय ज्योतिष मंचमध्ये इथेच रजा घेतो. भेटू पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण चंद्राची महादशा आणि शनी अंतर्दशा